श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी धाराशिव जिल्ह्यात सरासरी 68.97% मतदान। जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तसंच रब्बी हंगाम पेरणीसाठी एकूण 1098 कोटींचं अनुदान। आणि बालविवाहमुक्त अभियानांतर्गत विविध शाळांमध्ये जनजागृतीपर उपक्रम। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती। धाराशिव जिल्ह्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उत्साहात मतदान झालं। जिल्ह्यात सरासरी 68.97% मतदानाची नोंद झाली। यात सर्वाधिक 80.28% मतदान तुळजापूर नगरपालिकेत झालं। धाराशिव नगरपालिकेसाठी 61.15%, नळदुर्ग 73.17, उमरगा 66.81, मुरुम 67.41, कळंब 72.69, भूम 79.21 तर परंडा नगरपालिकेसाठी 78.13% मतदान झालं। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे। अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी 577 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। यापूर्वी ऑगस्ट महिन्यातल्या नुकसानीपोटी 189 कोटी, सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचे 292 कोटी आणि खरवडून गेलेल्या जमिनीचे 40 कोटी असे एकूण 521 कोटी रुपये मंजूर केले आहेत। या अभूतपूर्व मदतीसाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्यातल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन त्यांचे आभार मानले। धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा 2020 सालचा पीक विम्याचा मार्ग मोकळा झाला आहे। उच्च न्यायालयानं विमा कंपनीच्या विरोधात निकाल देत न्यायालयात जमा असलेले 75 कोटी रुपये व्याजासह तातडीनं शेतकऱ्यांना वितरित करण्याचे आदेश दिले आहेत। तसंच विमा कंपनीची राज्य सरकारनं रोखलेली देय रक्कमही शेतकऱ्यांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे आणखी 220 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली। धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकानं गेल्या महिन्यात पाहणी केली। या पथकानं परांडा तालुक्यात खासगाव आणि वाघेगव्हाण या गावांना भेटी दिल्या। खासगाव इथं पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकरी दत्तात्रय सातपुते आणि प्रदीप शहा यांच्या शेतीची त्यांनी पाहणी केली। उल्फा नदीच्या पुलावरून नदीपात्राची देखील त्यांनी पाहणी केली। हे पथक जिल्ह्यातल्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला देणार आहे। वस्त्रोद्योग, सहकार, पणन विभागाच्या प्रधान सचिव तथा धाराशिवच्या पालक सचिव अंशू सिन्हा यांनी धाराशिव इथं विविध विभागांचा आढावा घेतला। आकांक्षित जिल्ह्याची ओळख मिटवण्यासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकल्प आणि विकास कामं यंत्रणांनी मुदतीत पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी दिले। शेतकऱ्यांना आर्थिक मदत, शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन, शक्तीपीठ महामार्गासाठीचं भूसंपादन, जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे प्रकल्पाच्या अनुषंगानं प्रलंबित असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला। धाराशिव जिल्हा बँकेला 74 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। होम ट्रेड रोखे घोटाळ्यामुळे ही बँक अडचणीत सापडली असून मागील 23 वर्षांपासून जिल्हा बँकेतून शेतकरी बांधवांना कर्जपुरवठा बंद आहे। परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जासाठी मोठ्या प्रमाणात खासगी सावकारीच्या जोखडातून जावं लागत आहे। या संदर्भातली माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर हा निधी मंजूर करण्यात आला। बालविवाहमुक्त अभियानाच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत चाइल्ड हेल्पलाईन 1098 तर्फे जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये जनजागृती उपक्रम राबवण्यात येत असून विद्यार्थ्यांमध्ये बालहक्कांविषयी जागरूकतेची नवी चेतना निर्माण होत आहे। प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक प्रशासनाचा भरभरून प्रतिसाद मिळत असून मुलांच्या सुरक्षिततेसाठी समाज एकदिलानं पुढे येताना दिसत आहे। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं धाराशिव इथल्या भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात या गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं। विविध शाळा महाविद्यालयातले 3000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता। देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली। यानिमित्त धाराशिव इथं जिल्हास्तरीय युनिटी पदयात्रा काढण्यात आली। जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली। धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।